पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बघितलं राजू, त्या मुली पण यांना अगदी आईवरती गेले, हट्ट पण सोडत नाही आणि पॉइंट पण सोडत नाही। अशू, प्रत्येक वेळी आहे ना हे असे नियम आणि तुझे एथिक्स नाही लावायचे असतात। हे कधीतरी सगळं सोडून जगायला शिक ना, मोकळी जग। कारण आहे ना हे असं आदर्श सून होण्याच्या नादात आहे ना नेहमीच तुझ्या मुलींचे खूप हाल केलेत ग। आता नाही करणार। बरं, तुझ्या घरी आम्ही फ्रेश झालो तर चालेल ना? ये बाबा, मला प्रेशर आलंय, लवकर सांगाय ते। अहो अगं आलंय आता काय? जा लवकर जा। बाबा, मी आधी अंघोळीला जाईन कारण मला कॉलेजला जायचंय। हो, पण पटकन आवर आणि सोबत कोहूला पण घेऊन जा। ए प्राजू, तुलाही ऑफिसला जायचं असेल ना? अगं नाही, मी फोन केला होता सुट्टीसाठी पण नाही मिळाली मला सुट्टी। अगं ठीक आहे, तसं मलाही पार्लरला जायचंच आहे ना, आणि मी पार्लरला जाताना ना कोहूला बरोबर घेऊन जाईन। नाही, हे सगळं ठीक आहे, पण जर का आज काही राहायची व्यवस्था झाली नाही तर आज रात्री तुम्ही इथेच राहायचं, ओके? नाही पांड्या, आज काय करूया, सगळे कॉन्टॅक्ट काढूया आपले आणि आजच घर शोधून काढूया। म्हणजे रात्री शिफ्ट होता येईल किंवा दुपारी शिफ्ट होता येईल, असं काहीतरी बघूया। हा ठीक आहे, मग एक काम करू, यांना जाऊ दे यांच्या कामाला, आपण दोघं मिळून घर शोधू आज। ठीक। आई, मी माझे बुक्स आणायला जाते घरी। मयू, अगं मला जेवढं शक्य होतं तेवढं मी घेऊन आले, आणि काही राहिलं असेल तर आपण नंतर बघू ना। हा आई, माझे गेम्स हवेत, मला नवीन काहीच नकोय। कोहू बाळा, तुझी आई आहे ना आता त्या घरी परत जाणार नाहीये, कारण तिचे एथिक्स आणि मॉरल्स आहेत ना ग। त्यामुळे तुला काही लागलं ना तर बबन काका किंवा मला सांग, आम्ही घेऊन येऊ। हा चला जा, आंघोळीला पळा, बाबांना पण फ्रेश व्हायचंय, जा लवकर। अहो काय नॅचरल गोष्ट आहे, त्याच्यात काय एवढं? बर, तुम्ही आज घर बघायला जाताय, आज जर घर तुम्हाला मिळालं नाही ना तर रात्री तुम्हाला इथेच झोपायला यायचंय। ओके मॅडम, राहू बाबा, इकडे नाही मिळालं घर तर, पण प्लीज चिडू नका आता। अशू, घे तू पण खायला घे, मी आवरते। इथेच जवळ माझ्या ओळखीचा एक किसम आहे, आपण त्याला जाऊन भेटू। इसम माणूस रे, डायरेक्ट महाभारतांच्या काळात गेलास तू। घे पोहे घे। अरे बाबा, तुम्ही स्वतः चहा करून घेतलात, मी करतच होते, थोडं थांबायचं ना। अगं त्यांनी स्वतःचा चहा स्वतः केला म्हणून त्यांना मिळाला, तरी मी केव्हाची वाट बघते। एक मिनिट, म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी स्लो आहे असं म्हणायचंय तुला? अरे यार, काय किंमत आहे की नाही तुम्हाला? सकाळपासून राब राब राबतीये मी। एकतर पाणी आपल्याकडे लिमिटेड टाइम साठी येतं, प्यायचं वेगळं भरा, वापरायचं वेगळं भरा, पाणी असेपर्यंत लॉन्ड्री पण करून घ्यावी लागते, त्यात तुमचा नाश्ता, जेवण, किती किती काम आहेत, सगळं मी बघतीये। पाणी गेलं की काम यार अडून राहतात, नेमकं पाणी गेलं तर सगळी कामं अडली आहेत माझी। घर म्हणजे ना फक्त कागदावरची सही किंवा भरभरून केलेली इन्व्हेस्टमेंट नसते, तर घर म्हणजे एक जबाबदारी असते, आणि ती गुणदोषासहित। म्हणून त्यांना सांभाळून सावरून प्रेमानं अगदी संसार करायचा असतो, तेव्हा त्या वास्तूचं घर होतं। कळलं? नाही कळलं? अशू, अगं किती टेन्शन घेतेस तू, सगळं होईल व्यवस्थित। मला कळतंय की हे खूप अचानक झालंय, पण काहीतरी मार्ग निघेल यातून। अगं अश्विनी, हा बघ, तुमच्यासाठी मी खास नाश्ता बनवून आणलाय, अगदी गरमागरम बटाटे वडे, घे। तुम्ही इथे कशा? अरे म्हणजे काय, प्राजक्ता तुझी मैत्रीण असली तरी मी तुझी शेजारीण आहे ना, आणि तुमच्या घरातली कुठलीही गोष्ट माझ्यापासून लपून राहत नाही, आणि अशा वेळेला जर शेजारी मदत नाही करणार तर मग कोण करणार? घे ग। अश्विनी, तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि काही काळजी करू नकोस, मी यातलं कोणाला काही सांगणार नाही,
आणि हो, तुला जर काही मदत लागली तर मला नक्की सांग हा. अरे सावंत काकू तुम्ही इकडे? अरे श्रेयस, हे सुद्धा दिवस निघून जातील रे. हे बघ, तुझी बायको, तुझी मुलं तुझ्या बरोबर आहेत ना. बस आणखीन काय पाहिजे तुला? आपली माणसं जर आपल्या बरोबर असली तर कुठल्याही परिस्थितीत उत्तम संसार होतो. बरं, येते हा मी. सावंत काकू, आई बाबांची काळजी घ्याल ना? अगं, हे काय सांगणं झालं का? मी नक्की 4 BHK ची चांगली काळजी घेईन हा. आणि काय ग, थँक्यू म्हणून नुसतं चालणार नाही हा. अगदी मला हक्काने फोन करत जा म्हणजे झालं हा. चल, येते हा मी. बाय काकू. अशा रोज भांडणच असतात आईंची. चपला इकडे ठेवू नका, हे इकडे ठेवू नका. 4 BHK करून नुसतं वैताग आणतात. अशा मनाने किती चांगले. बर, तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्या. वडे खायचेत ना? खूप छान करतात त्या, म्हणजे स्पेशालिटी आहे त्यांची. हा, मी आंघोळ करून आलो. अहो अश्विनी, अगं ठीक आहेस ना आता? हो, मी बरी आहे, पण तुम्ही इथे परत? अगं हो, तशी तू तुझ्या लाडक्या मैत्रिणीच्याच घरात आहेस म्हटल्यावर दिवसभर खायची प्यायची सगळी सोय असेलच. पण मध्येच काही खावंसं वाटलं ना तर म्हणून मी चिवडा घेऊन आली आहे तुमच्यासाठी. हे घे. आणि हे पण हा. हे. थँक्यू. पण तुम्हाला कसं कळलं की आम्ही इथे आहोत? अगं आपण सख्खे शेजारी आहोत. कळलं तर काय झालं? हे बघ, सकाळी पाहिलं होतं मी तुम्हाला, पण कोणालाही काहीही बोललेले नाहीये आणि बोलणार पण नाही. काळजी नको करूस. थँक्यू. काय ग बाई अश्विनी, अशी नाना असून सुद्धा बरेच दिवस तिकडे टिकून राहिलीस. कधी तक्रारीचं हू की चू नाही केलास? हो ना, असं रात्री अपरात्री घराबाहेर काढतात म्हणजे कठीणच आहे. हा, सख्खी नाती पण माणुसकीच उरलेली नाहीये ग. अगं अश्विनी, टेन्शन नको घेऊस. आम्ही कुणालाही काही सांगणार नाही. आता उन्हात घर बघायला जाल ना, तेव्हा हे पण पिऊन जा. आणि उरलं तर बबन आणि प्राजक्ताला द्या. उरलं तर? किती वर्ष झाली आम्ही तुमच्या शेजारी राहतो? हा, एवढ्या वर्षात साधा चहा सुद्धा नाही विचारला. वहिनी इथे 2 तास नाही झाले, एवढं सगळं? कमाल आहे बा तुमची. अरे कमाल आमची नाहीये, कमाल अश्विनीची आहे. तिच्यासारखं माणसं जोडून ठेवायची वृत्ती असावी लागते. प्राजक्ता, बघत काय बसलीस? पण काढून घे आणि बॉटल मला परत दे. अश्विनी, तू घाबरू नकोस अजिबात. अगं, आयुष्यात असे प्रसंग येतच असतात आणि अशा प्रसंगांमधनं आपण जास्त स्ट्रॉंग बनत असतो. बरं ऐक, हे बघ, सावंत काकू, मी आणि शारदाताई आम्ही तिघी सोडलो ना तर ह्यातलं कोणालाही काहीही माहिती नाहीये. आणि कोणी काही विचारलं ना तर सरळ टाळाटाळ करायची, असंच ठरलंय आमचं. मला खरं तर बातमी बाहेर जाईल या गोष्टीचंच टेन्शन होतं. आणि घरातल्या गोष्टी बाहेर जाणं बरं दिसत नाही ना. अगं, आम्ही पण संसार करतोच आहोत ना. चांगले वाईट दिवसही बघतच असतो. तू काळजी नको करूस, पण काही मदत लागली ना तर अगदी हक्काने सांग. ठीक आहे? बॉटल दिली, लक्षात ठेवा. आणि बसा ना, वडे खाऊन घ्या. अगं नको, येतो आम्ही. हा, अच्छा, चल प्राजू. हो, परत या. प्राजू, खरंच किती प्रेमाने आणि आपुलकीने चौकशी करून गेले ना दोघी. खरा शेजार धर्म म्हणतात ना, तो यालाच. आशू, या सगळ्याचं क्रेडिट आहे ना तुला जातं. कारण तू आतापर्यंत सगळ्यांशी इतकी छान वागत आली आहेस, सगळ्यांना मदत करत आली आहेस, म्हणून या सगळ्या तुझ्या मदतीला आल्या आहेत. काय हो 4 BHK, तुमच्या मोठ्या घरात जाईपर्यंत इथे तुम्हाला इथल्या पद्धतीनेच राहावं लागणार आहे. तुम्ही सकाळी पाणी भरलं नाही वाटतं? आई, उरल्या सुरलेल्या पाण्याचा केलाय. दूध जास्त घे. शिल्पी किती गुणी मुलगी आहे हो. खरंच. अहो, आपल्या बागेच्या नळाला 12:30 वाजेपर्यंत पाणी असतं. शिल्पी आणेल ना तिकडनं बादल्या भरून पाणी. हो की नाही ग शिल्पी? त्यात ती मिसेस आश्रय सोसायटी, म्हणजे काय विचारू नका बुवा.
काय संबंध त्याचा? काही पण. हे बघा, तुम्हाला आवडतात ना बटाटे वडे, म्हणून बघा तुमच्यासाठी मी खास आणले आहेत. हे बघा, घ्या ना. नाही आवडतात, पण सध्या नको मला. तुमच्या मैत्रिणीला दे. काय आहे, तिला गोळ्या घ्यायच्या आहे ना, तर पोटात काही जायला हवं की नाही. उपाशीपोटी गोळ्या कशा घेणार. पण सावंत वहिनी, तुमचं खरंच आभार मानायलाच पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळी आमच्या अडीअडचणीला धावून येता. अहो, तुम्ही हा नाश्ता आणला म्हणून तिच्या पोटात काहीतरी जाईल, नाही तर केव्हा गेलाच तो देव जाणे. ओ 4 BHK घ्या, तुम्ही खा वडे. आणि शिल्पी, अगं तू पण खा वडे. खरं म्हणजे हे बटाटे वडे अश्विनी, श्रेयस आणि त्यांच्या मुलींसाठी केले होते. त्यांना मी देऊनच आले. म्हटलं थोडं सॅम्पल म्हणून द्यावं इकडे, म्हणून मी घेऊन आले. पण काय सांगू, ती मंडळी की नाही पहाटे सुटली. आणि तो कोपऱ्यातला चहावाला माणूस, अरे बापरे, त्याने तर त्यांना गरमागरम अगदी चहा आणून दिला, अगदी सकाळी सकाळी. खरंच. आणि प्राजक्ताने तर ना सकाळी म्हणजे सगळा नाश्ताच करून ठेवला होता तिने. आणि तो समोरचा वाणी, त्याने पेस्ट, ब्रश, साबण हे सर्व सामान आणलं आणि त्यांना आग्रह केला ते घ्यायला. आणि आता कसं त्यांच्या छानपैकी अगदी आंघोळी वगैरे उरकल्यात. मयुरीला कॉलेजला जायचं होतं ना, म्हणून खांडेकर काकूंनी त्यांच्या पोळी भाजी केंद्रातून तिला डबा आणून दिला. श्रेयस आणि बबन उन्हात दुपारी फिरणार ना, म्हणून कंठाळे काकूंनी त्यांना पन्ह दिलं. आणि अश्विनी पार्लरला जाणार ना, म्हणून तांबे काकूंनी तिला चिवड्याचा डबाच दिला. तुम्ही की नाही काही काळजी करू नका हो. डोक्यावर छप्पर नसलं म्हणून काय झालं, पण अश्विनीने आपल्या प्रेमळ स्वभावाने इतकी माणसं जोडून ठेवली आहेत की कितीतरी लोकांच्या मनात या कुटुंबाबद्दल भरपूर जागा निर्माण केली आहे. खरी श्रीमंत आहे अश्विनी. तिच्या एका हाकेवर अख्खं जग हजर होईल. अहो वहिनी, निर्जीव वस्तूंवर प्रेम करणाऱ्या माणसाला काय करणार, हे कशाला सांगताय त्यांना. त्याला माणसाची किंमत कळते ना, त्यांना सांगायला हवंय सगळं. खरंय. मग खा खा तुम्ही. आई, काय करतेस तू? कशाला ते वडे खातीयस घाणेरडे? सावंत काकू, तुम्हाला कळत नाही का? आई आजारी आहे, गोळ्या औषधं चालू आहेत तिच्या, आणि तुम्ही हे तेलकट काहीतरी घेऊन आलात तिच्यासाठी. आणि तसंही सावंत काकू, एक गोष्ट लक्षात ठेवा, इतरांसाठी शिजवलेल्या अन्नातून उरलेल्या गोष्टी आमच्याकडे खात नाहीत. घेऊन जाते वडे. आई तू थांब ग, मी काहीतरी हेल्दी आणते तुझ्यासाठी. आणते ती काहीतरी करून आणते. खा खा तुम्ही खा. असं म्हणताय? हो चालेल. एक मिनिट ऋतू. ऋतू ऐक ना, मला एक फोन येतोय, मी तुझ्याशी नंतर बोलते. हा हा प्रतीक बोल. आवरलं तुझं? म्हणजे मी तुला लगेच पिकअप करायला येतो. नाही नको येऊस. का म्हणजे बाबा कारनी वगैरे सोडतायत का? नाही तसं नाहीये, पण आपण ना कॉलेजच्या बाहेरच भेटू. तू इकडे नको येऊस. काही प्रॉब्लेम आहे का मयुरी? म्हणजे ऑल वेल ना? अरे तसं काही इश्यू झालेला नाहीये, पण आपण कॉलेजच्या बाहेरच भेटू. तू यापुढे चुकून सुद्धा इकडे येऊ नकोस प्लीज. ओके ठीक आहे चालेल. ओ माय गॉड, शिल्पी अँड हर ड्रामा एपिसोड. अश्विनी, तुझ्या मागची ही कटकट कधी संपणार ग? जिनी जाऊ दे ना तो विषय. आता निर्णय घेतलाय ना, मग त्या दृष्टीने पावलं उचलायला हवीत. मान्य आहे मला परिस्थिती खूप कठीण आहे, पण मार्ग सापडेल. बस फक्त ना आजच्या आज आमची राहण्याची सोय व्हायला हवी. बबन भाऊजी आणि हे घर बघायला गेले आहेत, पण अगं अश्विनी, असं एक दिवसात घर मिळणं खूप कठीण आहे. खरं तर मलाही घर शोधायला जायचं होतं ग. म्हणजे दोघांनी शोधलं असतं तर काम लवकर झालं असतं. पण आता सध्या पार्लरमध्ये इतकी गर्दी असते, एवढ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स आहेत, आणि तुझ्यावर
अगं तू जा, इथलं टेन्शन नको घेऊ, मी करीन हँडल. नको ग जेनी, तुझ्या एकटीवर एवढं सगळं टाकून कशी जाऊ मी? अगं काही नाही, त्या मोरे आंटींची अपॉइंटमेंट्स आहे, ती फ्लेक्झिबल आहे. त्यांना मी उद्या या म्हणून सांगते. आणि काही फेशियल्स आहेत, हेअर स्पा वगैरे असं काही नाही आहे आज. सो मी मॅनेज करीन, यू डोंट वरी. तू करशील ग मॅनेज, पण कुहूला बरोबर घेऊन फिरणं म्हणजे एवढं ऊन आहे, हा सगळ्याचा तिला त्रास होईल ग. अश्विनी, कुहूला इथेच थांबू दे. खरं सांगू का, कुहूला माई अप्पांकडे सोडावं असं वाटलं होतं मला, पण नको. ऑलरेडी तिथे प्रॉब्लेम सुरू आहेत. त्यात मला असं वाटतं हे सगळं त्यांच्या आत्ता कानावर नको ना पडायला, म्हणून. अगं मग नको सांगूस, ती थांबेल इथे. तू घर शोधायला आधी प्रायोरिटी दे. तू खरंच कुहू आणि पार्लर मॅनेज करशील ना ग? अगं हो, डोंट वरी. त्यात काय बघायचंय मला? जेनिफर मावशी काय करते ते मी बघत बसेन, आणि जर कंटाळा आला तर ड्रॉइंग करेल, आणि जर खूपच भूक लागली ना तर खांडेकर काकूंनी दिलेत ना डब्यात ते पोळी भाजी, ती पण खाईल. आणि कुहूला आज पोळी सोबत जॅम सुद्धा लागणार नाही. मला माहितीये आई आणि बाबा डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आहेत. मी नाही करणार वाटतं. सी, कुहू अँड मावशी तुझा. खरंच जेनी, थँक्स. तू आणि प्राजू जर माझ्या पाठीशी नसला असतात ना, तर मी काय केलं असतं देव जाणे. प्लीज हा, आणि बस हा आता. आता तू पटकन निघ, कारण क्लायंट्स यायला सुरुवात झाली आणि त्यांनी तुला बघितलं तर तुझ्याकडून सर्व्हिस हवी आहे म्हणून हट्ट करतील. सो तू पटकन जा. चालेल, बाय. एक हो, बाय बाळा. बाय आई. येते आम्ही. हा. अरे अर्ध्या रात्री असं घराच्या बाहेर काढलं, त्यांना हकलून दिलं. आणि एवढा ड्रामा घरामध्ये, एवढा ड्रामा, एवढी रडारड. तुला माहितीये सिरियल मध्ये कसं घडतो ड्रामा बघ, ढॅन ढॅन ढॅन, तसं सगळं चालू होतं. आणि मिसेस इंडिया, बाबा या घराच्या सुखासाठी आणि आईंच्या तब्येतीसाठी आम्हाला हे घर सोडून जाणंच योग्य. इतकं भारी चालू होतं ना सगळं. तुला माहितीये बाबांना जरा येतो बरं का पुळका या दोघांचा. ठीक आहे, बरोबर आहे, येणार तो. पण त्यांची जी काय अवस्था झाली होती ते बघून मला जे भारी वाटलंय, मला जो आनंद झाला ना विक्रम, मी खरंच सांगू नाही शकत आहे. हा म्हणजे माझ्या आईला जरा झाला त्रास, आणि तिचा त्रास बघून खरं तर मलाही थोडंसं वाईट वाटलं. पण ठीक आहे यार, इव्हेंच्युअली ती होईल बरी. पण सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, मिसेस इंडिया आणि हे सगळे बाकी लोक काल रात्री कार मध्ये झोपले होते. याला म्हणतात बेघर होणं. तुला माहितीये विक्रम, अरे मी हे इमॅजिनच केलं नव्हतं. हे सगळं, हे माझ्या इमॅजिनेशनच्या पलीकडचं आहे. मी इथे ओरडू शकते का तुझ्या ऑफिस मध्ये? काय कमाल करून दाखवली यार शिल्पी, तू एक नंबर आहेस ग, तू लय भारी. चलो, तुझ्या मनासारखं झालं तर कॉंग्रॅच्युलेशन्स. येस, थँक्यू. नुसतं कॉंग्रॅट्स काय करतोयस? वी शुड सेलिब्रेट दिस. हे आपल्या दोघांचं यश आहे, आपले जॉईंट एफर्ट्स आहेत यार. आपण हे सेलिब्रेट करायला पाहिजे. ही नक्की तूच आहेस ना शिल्पी? हो. वेल, आय एम ग्लॅड टू नो की ह्यावेळी काम झाल्यावर तू मला विसरून गेली नाहीयेस. हे सगळं मी फक्त आपल्या दोघांसाठी करत होते, आपल्या दोघांच्या फ्युचरसाठी करत होते. मी म्हंटल होतं ना. ओ, म्हणजे माझं प्रॉमिस लक्षात येतं? ऑफकोर्स लक्षात आहे. ठीक आहे, एक काम करूया, सेलिब्रेट करण्याच्या आधी मी माझ्या आई वडिलांना तुला भेटवून देते. कूल, चल आता आई बाबांना भेट. अरे थांब, बस तू जरा, बस. बर. विक्रम, आत्ता नाही भेटवू शकत मी. म्हणजे आत्ता ते बाबा जरा डिस्टर्ब आहेत. त्यांचा मुलगा आणि त्यांच्या सुनेवर ही वेळ आली, सो ते जरा वाईट वाटतंय त्यांना. ते त्या ट्रॉमामध्ये त्यांना जरा नॉर्मलला येऊ देत, मग मी नक्की तुला त्यांना भेटवते. शिल्पी, तू मला परत गोड गोड बोलून? नाही, अजिबात मी असं करत नाहीये. मी का असं करेन?
कारण तुझा पास तसा आहे, त्यामुळे मला नाहीये भरोसा. माझी हिस्ट्री तशी आहे कारण शिल्पी आधी वेगळी होती. ही ती शिल्पी नाहीये. ती शिल्पी तिच्या वडिलांकडे आणि तिच्या भावाकडे आश्रित म्हणून राहत होती. पण आता ही शिल्पी इंडिपेंडेंट आहे आणि एका घराची मालकीण आहे. सो डोंट वरी, I'll keep my promise. If that's the case, I'm the happiest person in the world. आणि I'm so glad to know की आपल्या रिलेशनशिपला तू इतकं सिरियसली घेतेस. ऑफकोर्स. आणि आता मी तुला हक्काने जवळ घेऊ शकतो. एका रात्रीत मी सगळी सिच्युएशन कशी पलटवलीस ते बघतेस ना मिसेस इंडिया. आता माझ्याकडे मला हवंय ते सगळंय. तू भटकत राहा रस्त्यावर.